पाटवडी किंवा पाटोडी बनवायची म्हटलं की नवीन बनवणाऱ्यांना पाणी किती वापरायचं, पीठ किती घ्यायचं, पीठ शिजवताना गुठळ्या होतात तर काय करायचं, असे अनेक प्रश्न पडतात. म्हणूनच आपण सोप्या पद्धतीने पाटवडी कशी बनवायची ते बघणार आहोत. नमस्कार, मी सुमेधा, सगळ्यांचं सुमेधाच कुकिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. पाटवडी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात अर्धा टीस्पून जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 1 टीस्पून लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर पाऊण ग्लास पाणी त्या फोडणीमध्ये घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे. मिश्रणाला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची, आलं लसूणचा ठेचा वापरू शकता. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये थोडं थोडं करून बेसन पीठ घालून व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं डायरेक्ट कोरडं पीठ टाकून जमत नसेल तर पाण्यामध्ये पीठ कालवून उकळलेल्या पाण्यामध्ये ते कालवलेले पीठ एकत्र केलं तरी चालेल. थोडं थोडं करून पीठ कढईमध्ये घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करून कढईवर झाकण ठेवायचे. अशा पद्धतीने पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. कढईवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट पीठ व्यवस्थित वाफून घ्यायचे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचे, कारण पाण्याच्या वाफेने देखील पीठ शिजण्यास मदत होते. मध्ये एकदा पीठ पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचे. मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे कोमट पाणी वरतून घालून घेतले आणि पुन्हा एकदा 1 मिनिट वाफ काढून घेतली. आपलं पाटवडीचं पीठ आता व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यानंतर आधीच तेल लावून ठेवलेल्या ताटावर तयार मिश्रण काढून घ्यायचं आहे. गरम असतानाच थंड पाण्यात हात बुडवून किंवा वाटीला तेल आणि पाण्याचा हात लावून वडी थापून घ्यायची. आपल्या आवडीप्रमाणे पातळ, जाड अशी थापून घ्यायची. गरम असतानाच वडी थापून घ्यायची, कारण पीठ थंड झाल्यानंतर ते वळलं जात नाही, म्हणजेच व्यवस्थित पसरलं जात नाही. त्यानंतर वरतून ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरून हलक्या हाताने दाबायचं आणि गरम मिश्रणाच्या लगेचच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. सुरीच्या साहाय्याने वड्या कापल्यानंतर जेव्हा पूर्ण थंड होतील तेव्हाच त्या ताटावरून काढून घ्यायच्या आहेत. आपली चविष्ट पाटवडी खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.